Hello everyone, welcome to my channel B for Banking Awareness. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ बँकिंग बघत असताना क्लासिफिकेशन ऑफ बँक्स बेस्ड ऑन द लॉ ह्याबद्दल स्टडी केलं होतं. त्यामध्ये आपण RBIला नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करण्यासाठी ठेवलं होतं. सो आपण या लेक्चरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल डिटेलमध्ये स्टडी करूया. प्रत्येक एक्झामला जवळपास या एक्झाममधनं 4 to 6 क्वेश्चन कंपल्सरी येतात. सो हा टॉपिक लक्ष देऊन स्टडी करा. What is Reserve Bank of India? It is an statutory body. It means RBIसाठी पार्लिमेंटमध्ये स्पेशल लॉ पास झाला होता. जेवढ्या पण स्टॅच्युटरी बॉडी आहेत त्या आयदर त्यांच्यासाठी एक तर पार्लिमेंटमध्ये लॉ पास झालेला असतो और त्यांचं नाव एखाद्या पार्लिमेंटच्या ॲक्टमध्ये असतं. RBIची एम्बेल्म आहे दॅट इज लोगोमध्ये आपल्याला जे दिसतं तर ते एक पॅन्थर आणि पाम ट्री आहे. द नेक्स्ट इज प्रत्येक कंट्रीला त्यांची स्वतःची अशी एक सेंट्रल बँक असते आणि ती त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स ठरवते. मग हे रूल्स अँड रेग्युलेशन्स त्यांच्या कंट्रीमधल्या प्रत्येक बँकेला फॉलो करावे लागतात. जर तुम्हाला त्या देशामध्ये एखादी बँक इस्टॅब्लिशमेंट करायची आहे तर तुम्हाला त्या कंट्रीमधल्या ॲपेक्स बॉडीचं म्हणजेच बँकेमधल्या ॲपेक्स बॉडीचं दॅट इज आपल्या कंट्रीमध्ये RBIचे तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन्स कंपल्सरी फॉलो करावे लागतात. जर तुम्ही हे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो नाही केले तर RBI तुमचं लायसन्स कॅन्सल करू शकते. देन नेक्स्ट बघा, इट रेग्युलेट्स ऑल अदर बँक्स इन इंडिया अंडर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. या पॉईंटला स्टार मार्क करून ठेवा, ह्यावर क्वेश्चन येतो. देन नेक्स्ट बघा, इट इज ॲन अपेक्स बॉडी ऑफ ऑल बँक्स इन इंडिया. म्हणजे ही सगळ्या बँकांमध्ये RBI ही त्यांची ॲपेक्स बॉडी आहे. सगळ्या बँका ह्या RBIच्या अंडर काम करतात. नेक्स्ट इज इट क्रिएट्स रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉर ऑल बँक्स इन इंडिया. जसं मी सांगितलं होतं की प्रत्येक RBI किंवा प्रत्येक देशाची सेंट्रल बँक ही त्या कंट्रीमधल्या बँक्सला रूल्स अँड रेग्युलेशन्स घालून देते. इन द सेम वे RBIला स्वतःचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आपल्या भारतामधल्या सगळ्या बँकांसाठी, जे की त्या बँकांना कंपल्सरी फॉलो करावे लागतात. आता आपण RBI कशी इस्टॅब्लिश झाली किंवा त्याची हिस्ट्री काय आहे हे आपण एक शॉर्टमध्ये बघूया. बिफोर 1920 आपल्या देशामध्ये जेवढ्या पण बँक्स होत्या त्या अर्बन एरियामध्ये होत्या आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियानी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या ज्या ब्रांचेस आहेत त्यांच्यापैकी 90% बँक किंवा तुमच्या 90% ब्रांचेस ह्या रुरल एरियामध्ये जाऊन इस्टॅब्लिशमेंट करा. पण रुरल एरियामध्ये त्यांना जास्त प्रमाणात प्रॉफिट भेटत नसल्यामुळे या प्रायव्हेट बँक्स रुरल एरियामध्ये जायला तयार नव्हत्या आणि त्यावेळेस सर्वात मोठी बँक होती RBI. मग RBIसुद्धा स्वतः एक प्रायव्हेट एंटिटी होती आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियानी अदर बँक्सला सांगितलं की तुम्ही रुरल एरियामध्ये जा, तर ह्या बँका ऐकत नव्हत्या आणि ती त्यांची कंप्लेंट घेऊन RBIकडे जात होत्या. पण RBI ही स्वतः एक प्रायव्हेट एंटिटी असल्यामुळे ती ज्या अदर प्रायव्हेट बँक्स आहेत त्यांनाच सपोर्ट करत होती. मग यावर उपाय काढण्यासाठी 1920ला गव्हर्मेंट ऑफ इंडियानी हिल्टन यंग कमिशन और रॉयल कमिशन नावाची कमिटी इस्टॅब्लिश केली आणि या कमिटीने रिकमेंड केलं की अदर कंट्रीमध्ये जशी त्यांना एक सेंट्रल बँक आहे जी आपल्या कंट्रीमधल्या अदर बँक्सला कंट्रोल करते आणि रेग्युलेट करते, तसंच आपल्या देशामध्ये सुद्धा एक सेंट्रल बँक असायला हवी. पण त्यावेळी 1926ला गव्हर्मेंट ऑफ इंडियानी हिल्टन यंग कमिशनने दिलेले जे रिकमेंडेशन्स आहेत त्याकडे इग्नोर केलं आणि त्यांनी RBIला कंपल्शन नाही केलं की त्यांनी अदर बँक्सला कंट्रोल करावं.
देन आफ्टर 8 इयर्स गव्हर्मेंट ऑफ इंडियाला कळालं की आपण हिल्टन यंग कमिशनचे रिकमेंडेशन्स फॉलो करायला पाहिजे. मग त्यांनी त्यानुसार आपल्या भारतामध्ये जी सगळ्यात मोठी बँक आहे त्या बँकेंना कंट्रोल करायचं त्यांनी डिसाईड केलं. ज्यानुसार जर त्यांच्या मेन बँकेला जर कंट्रोल केलं तर अल्टिमेटली त्या बँक अंडर किंवा त्या बँकांचं ज्या अदर बँक्स ऐकतात अशा बँकसुद्धा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं ऐकतील. मग यानुसार 1934ला RBI ॲक्ट 1934 हा पास झाला आणि या ॲक्टनुसार RBI ही डिसाईड करेल की कोणते बँकांनी फंक्शन परफॉर्म करायचे आणि कोणते फंक्शन परफॉर्म नाही करायचे. देन 1 एप्रिल 1935ला RBI इस्टॅब्लिशमेंट झाली आणि त्यावेळेस ती स्वतः एक प्रायव्हेट एंटिटी होती. याला तुम्ही एक स्टार मार्क करून ठेवा. देन नेक्स्ट बघा, RBIचं जेव्हा इस्टॅब्लिशमेंट झालं त्यावेळेस त्याचं इनिशियल कॅपिटल होतं 5 करोड. ह्यावर पण भरपूर वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन पाहायला भेटतो. आणि त्यावेळी RBIचं हेडक्वार्टर होतं कोलकाताला, पण ते 1937ला मुंबईला मूव्ह ऑन झालं. देन 1 जानेवारी 1949ला RBIचं नॅशनलायझेशन झालं आणि त्यावेळीस बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 हा पास झाला आणि या ॲक्टनुसार RBIला अदर बँक्सला कंट्रोल करायचे राईट्स भेटल्या गेले. देन RBIचे टोटल ऑफिसेस आहेत 31, त्यामध्ये रिजनल ऑफिसेस आहेत 27 आणि सब ऑफिसेस आहेत 4. यावर तुमचे भरपूर क्वेश्चन्स बनतात. जसं की बघा, कोणत्या ॲक्टनुसार RBIला पॉवर भेटलं की कोणते बँकांनी फंक्शन परफॉर्म करायचे आणि कोणते फंक्शन परफॉर्म नाही करायचे. तर आन्सर काय राहील? RBI ॲक्ट 1934. देन RBIची इस्टॅब्लिशमेंट कधी झाली? 1 एप्रिल 1935. जेव्हा RBI इस्टॅब्लिशमेंट झाली त्यावेळेस ती प्रायव्हेट बँक होती, हे पण लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की RBIचं इस्टॅब्लिशमेंटच्या वेळी इनिशियल कॅपिटल होतं 5 करोड. देन त्याचं 1937ला हेडक्वार्टर मुंबईला मूव्ह ऑन झालं. देन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 1 जानेवारी 1949ला नॅशनलायझेशन झालं RBIचं. आणि नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 RBI कंट्रोल्स अदर बँक्स इन इंडिया. नेक्स्ट बघा, RBIचे बोर्ड ऑफ गव्हर्नर टोटल 21 आहेत. त्यापैकी फर्स्ट वन एक RBIला गव्हर्नर असतात. सध्याला शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर आहेत. देन 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. यामध्ये तुम्हाला फर्स्ट वन लक्षात ठेवायचे आहेत डॉक्टर MD पात्रा, कारण हे न्यूली अपॉइंट झालेले आहेत. मग यावर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. देन नेक्स्ट वन NS विश्वनाथन, नेक्स्ट वन BP कनुंगो अँड नेक्स्ट वन मुकेश कुमार जैन. नेक्स्ट RBIच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये 2 मेंबर्स फ्रॉम फायनान्स मिनिस्ट्री येतात. त्यामध्ये एक इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी असतात. सध्याला तरुण बजाज हे आहेत. देन नेक्स्ट वन फायनान्शियल अफेअर्स सेक्रेटरी असतात, जे सध्याला राजीव कुमार आहेत. हे RBI ग्रेड बी सारख्या किंवा RBI असिस्टंट SBI PO सारख्या एक्झाम्समध्ये यावर क्वेश्चन येऊ शकतो. देन नेक्स्ट 10 मेंबर्स अपॉइंट केलेले असतात गव्हर्मेंट ऑफ इंडियानी आणि 4 डायरेक्टर असतात लोकल बोर्ड्सचे. नेक्स्ट आपण बघूया सबसिडरीज ऑफ RBI. RBIच्या मेनली 3 सबसिडरीज आहेत. NHB दॅट इज नॅशनल हाऊसिंग बँक, नेक्स्ट वन DICGC दॅट इज डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अँड नेक्स्ट वन इज BRBNMPL दॅट इज भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड. आपण आता यांना 1 बाय 1 डिटेलमध्ये स्टडी करूया. फर्स्ट वन आहे NHB दॅट इज नॅशनल हाऊसिंग बँक. इट इज कम्प्लिटली गव्हर्मेंट कंट्रोल अँड ओन एंटिटी. याला तुम्ही सामाक करून ठेवा. NHB ही कम्प्लिटली गव्हर्मेंट कंट्रोल करते आणि गव्हर्मेंटकडेच त्यांची 100% ओनरशिप आहे. नेक्स्ट पॉईंटला पण सुद्धा तुम्ही मार्जिनमध्ये लिहून ठेवा, कारण बघा NHB वॉज अ सबसिडरी ऑफ RBI. दॅट इज NHB ही पूर्वी RBIची सबसिडरी होती, पण सध्याला ती कुणाकडे आहे तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडे.
म्हणून ह्यावर तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. देन नेक्स्ट बघा, NHBची इस्टॅब्लिशमेंट झाली 1988ला अंडर NHB ॲक्ट 1987. देन नेक्स्ट बघा, द फायनान्स ॲक्ट 2019 हॅज अमेंडेड NHB ॲक्ट 1987. मग जो हा फायनान्स ॲक्ट 2019 आला, तर यानुसार हाऊसिंग फायनान्स कंपनीजला रेग्युलेट करण्याचं पॉवर गव्हर्मेंटनी RBIला दिलेला आहे. देन सध्याला NHBचे चेअरमॅन आहेत शारदा कुमार होता. सध्या हेडक्वार्टर NHBचा आहे न्यू दिल्लीला. आणि NHB इज ॲन अपेक्स इन्स्टिट्यूशन ऑफ हाऊसिंग फायनान्स इन इंडिया, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये बघा तुमचे भरपूर क्वेश्चन्स तयार होतात. फर्स्ट पॉईंट जो तुम्ही मार्जिनमध्ये लिहिला आहे, दॅट इज NHB वॉज सबसिडरी ऑफ RBI बट नाऊ इट हॅज टेकन ओव्हर बाय द गव्हर्मेंट, हे एक लक्षात ठेवायचं आहे. द नेक्स्ट वन, त्याची इस्टॅब्लिशमेंट अंडर ॲक्ट 1987. देन सध्याचे चेअरमन शारदा कुमार होता, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट इज इट इज ॲन अपेक्स इन्स्टिट्यूशन ऑफ फायनान्स इन इंडिया. मग आता ही NHB ही RBIची सबसिडरी आहे. मग RBI डायरेक्टली आपल्या घरापर्यंत येऊन आपल्याला होम लोन देईल का? नाही. किंवा डायरेक्टली NHB आपल्या घरापर्यंत आपल्याला येऊन होम लोन देईल का? नाही. तर बघा NHB कशी वर्क करते. जर आपल्या गव्हर्मेंटने एखादी हाऊसिंगची स्कीम आणली, लाईक पंतप्रधान आवास योजना, तर त्या योजने अंडर गव्हर्मेंट काही अमाऊंट अलॉट करते त्या स्कीमला. मग ही जी अमाऊंट असते ते गव्हर्मेंट ऑफ इंडिया NHBला देते आणि NHB ही आपल्या कंट्रीमधल्या अदर बँक्स और होम लोन कंपनीजला देते, ज्या की कस्टमर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करत असतात. आता नेक्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जेवढ्या पण हाऊसिंग फायनान्स कंपनीज आहेत त्या NHB अंडर वर्क करतात आणि त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट हा सुद्धा NHB डिसाईड करते. नेक्स्ट इज DICGC, दॅट इज डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन. DICGCचा ॲक्ट पास झाला 1961ला आणि इस्टॅब्लिशमेंट झाली 1978ला. बघा यामध्ये ॲक्टमध्ये आणि इस्टॅब्लिशमेंटमध्ये भरपूर गॅप आहे, म्हणून हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सध्याचे DICGCचे चेअरमन आहेत BP कणुंगो आणि DICGCचे जे चेअरमन असतात ऑलवेज हे डेप्युटी गव्हर्नर ऑफ RBI असतात, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग ह्या DICGCचं फंक्शन काय आहे, तर ही DICGC जेवढे पण बँक अकाउंट आहेत आणि कोणत्या पण बँकेमधले असो त्यांचं इन्शुरन्स काढते. जसं की बघा ज्या पण प्रायव्हेट बँक आहेत, जेवढ्या गव्हर्मेंट बँक आहेत किंवा कॉर्पोरेट बँक्स आहेत और अदर बँक्स आहेत, त्यामध्ये जर आपण अकाउंट काढलं तर त्या अकाउंटवर ऑटोमॅटिकली DICGCमध्ये इन्शुरन्स आपोआप निघतो. आणि मग ह्यामध्ये बघा जर इन केस तुमची बँक बुडती झाली तर अशा वेळेला आपली जी अमाऊंट आहे तर ती त्यावर इन्शुरन्स काढलेला असल्यामुळे आपल्याला त्यावर ती अमाऊंट भेटू शकते. फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या बँकेमध्ये आपले 10 लाख रुपये आपण डिपॉझिट केलेले आहेत आणि अशा वेळेला बँक बुडती झाली तर त्यावेळी तुम्हाला DICGCकडून इन्शुरन्स काढलं गेलेलं असल्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम 5 लाख भेटतील. आणि जर तुम्ही 5 लाख रुपये किंवा 5 लाख रुपये जर तुम्ही बँकेमध्ये डिपॉझिट केले असतील अशावेळीसुद्धा तुम्हाला 5 लाख रुपये भेटतील. जर तुम्ही 50 लाख जरी ठेवले असतील तरी तुम्हाला 5 लाख रुपये भेटतील. इन केस जर तुम्ही 10,000 रुपये ठेवले असतील तर तुम्हाला 10,000 भेटतील. 1 लाख रुपये ठेवले असतील तर 1 लाख रुपये भेटतील. म्हणून बघा यामध्ये लिहिलेलं आहे की मॅक्झिमम इन्शुरन्स हे 5 लाखापर्यंत भेटतं. ही अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे. प्रिवियस 1 लाख रुपीजपर्यंतच भेटत होते. म्हणून तुम्हाला हा पॉईंट जो आहे की DICGCकडनं मॅक्झिमम इन्शुरन्स भेटतं ते 5 लाख आहे, हे मार्जिनमध्ये लिहून ठेवा. यावर क्वेश्चन येण्याचे भरपूर चान्सेस आहेत, लक्षात राहील. देन नेक्स्ट बघा, आता कोणत्या बँक हा DICGC अंडर इन्शुरन्स मिळवण्यास पात्र आहेत, तर बघा जेवढ्या पण कमर्शियल बँक्स आहेत त्यामध्ये फॉरेनच्या बँक ब्रांचेससुद्धा आल्या आणि त्यामध्ये लोकल एरिया बँक्स, RRBs आणि ऑल कोऑपरेटिव्ह बँक्स ह्या इन्क्लूड होतात. मग ह्या कोणत्या पण बँकेमध्ये तुमचं जर
अकाउंट असेल आणि त्यामध्ये जी अमाऊंट असेल त्यावर ॲटोमॅटिकली DICGCकडे तुमचं इन्शुरन्स काढलं जातं. तुम्हाला नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे की ज्या प्रायमरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत तर त्यामध्ये तुमचं अकाउंट असेल तर त्यावर तुम्हाला इन्शुरन्स भेटत नाही. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. थर्ड सबसिडरी आहे BRBNMPL, दॅट इज भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण लिमिटेड. आता ह्यामध्ये बघा की व्हॉट इज BRBNMPL, तर इट इज अ सबसिडरी ऑफ RBI व्हेअर करन्सी इज प्रिंटेड. याची इस्टॅब्लिशमेंट झाली 1995ला आणि याचे सध्याचे चेअरमन आहेत BP कनुंगो आणि याचं हेडक्वार्टर आहे बेंगलुरूला. करन्सी प्रिंटिंग ही आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण करते आणि RBI सुद्धा करते. मग आपल्याला बघायचं आहे की करन्सी प्रिंटिंग ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियासुद्धा करते आणि RBI सुद्धा करते. मग यामध्ये बघा BRBNMPL ही RBIची सबसिडरी आहे, दॅट इज इट इज वोली ओन सबसिडरी ऑफ RBI आणि ही 2 बँक नोट प्रिंटिंग प्रेसेस चालवते. तर मग त्या कोणत्या, म्हैसूर आणि सालबोनी. तुम्हाला जर क्वेश्चन आला की RBI कोणत्या कोणत्या करन्सी प्रिंटिंग चालवते, तर म्हैसूर आणि सालबोनी. आता नेक्स्ट बघा जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आहे ती SPMCIL, दॅट इज सिक्युरिटीज प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. ह्यामध्ये बघा इट इज वोली ओन शेड्यूल A कंपनी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग ह्याला स्टार मार्क करून ठेवा. हे RBI किंवा RBI ग्रेड B और SBI PO मध्ये हा क्वेश्चन आला तर येऊ शकतो. देन याचं मेन फंक्शन काय आहे, तर इट मिंटिंग ऑफ कॉइन्स अँड प्रिंटिंग ऑफ अवर करन्सी अँड बँक नोट्स. आता ह्या SPMCIL अंडर ज्या मिंट्स आहेत ती मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा या 4 ठिकाणी आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. SPMCILच्या नावामध्येच बघा सिक्युरिटीज प्रिंटिंग, इट मीन्स जे गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज आहेत, गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स आहेत, इथे हे प्रिंट केल्या जातात. अँड मिंटिंग मीन्स काय की जिथे कॉईन मिंट केल्या जातात. करन्सी ही प्रिंट होते आणि कॉईन्स हे मिंट होतात. आता 4 ठिकाणी मिंटिंग होते, तर मग आपण कसं ओळखायचं की कोणत्या ठिकाणी कोणता कॉईन हा मिंटेड आहे. तर बघा मुंबईच्या अंडर जो कॉईन मिंट झालेला आहे तर त्या कॉईनवर तुम्ही लक्ष करा. जे इयर आहे, ज्या इयरला तो कॉईन मिंट झालेला आहे त्याच्या अंडर डायमंड असतो. देन हैदराबादला जे कॉईन मिंटिंग झालेला आहे तर इयरच्या अंडर एक स्टार मार्क असतो. देन कोलकाताला काहीच इयरच्या अंडर लिहिलेलं नसतं आणि नोएडाला आहे तर तिथे एक डॉटेड सर्कल आहे. तर मग बघा आपल्याला लक्षात कसं ठेवायचं आहे की हैदराबादला स्टार म्युझियम आहे, तर मग त्यामुळे लक्षात ठेवा की हैदराबादला जेवढे पण कॉईन्स मिंट होतात तर त्याच्यामध्ये इयरच्या अंडर स्टार मार्क केलेला असतो. देन कोलकाताला K फॉर कुछ नाही, म्हणजे कोलकाताला जे कॉईन मिंट झालेलं असतात तर त्याच्या कॉईनमध्ये इयरच्या अंडर काहीही दिलेलं नसतं. नोएडामध्ये मोठा O आहे म्हणून नोएडाला जे कॉईन मिंट झालेलं आहे तर त्याच्या कॉईनमध्ये इयरच्या अंडर एक डॉटेड सर्कल असतो. आता जी करन्सी प्रिंटिंग होते आता त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. फर्स्ट वन बघा की ₹1 नोट आणि जे कॉईन्स आहेत तर ते गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अंडर इश्यू होतात आणि त्यावर सिग्नेचर असते फायनान्स सेक्रेटरीची. देन मॅक्झिमम ₹10चं कॉईन सध्याला सर्क्युलेशनमध्ये आहे आणि आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला राईट ऑर पॉवर आहे मॅक्झिमम ऑफ करन्सी इश्युइंगचं, तर ते ₹1000चं कॉईन आहे. मग ह्यासाठी जो ॲक्ट आहे तर तो कोणता आहे, कॉइनेज ॲक्ट 2011. मग कॉइनेज ॲक्ट 2011नुसार गव्हर्नमेंटला पॉवर आहे की ते ₹1000पर्यंतचं कॉईन इश्यू करू शकतात. देन नेक्स्ट ₹2 to ₹2000ला RBI ही प्रिंट करते, त्यावर सिग्नेचर असतं गव्हर्नर ऑफ RBIचं आणि मॅक्झिमम डिनॉमिनेशन ऑफ नोट
हे आपण 10,000पर्यंत प्रिंट करू शकतो. तुम्हाला ह्यामध्ये भरपूर क्वेश्चन होऊ शकतात बघा, जसं की क्लर्क लेवलच्या एक्झाम आहेत त्यावर तुम्हाला 1 रुपी नोट अँड कॉईन्सचं सिग्नेचर कुणाचं आहे किंवा ते इश्यू कोण करतं ह्यावर क्वेश्चन येऊ शकतो. देन तुम्हाला 1000 रुपीजचं जे कॉईन आहे मॅक्झिमम डिनॉमिनेशनचं, तर त्यासाठी ॲक्ट कोणता आहे हा पण क्वेश्चन येऊ शकतो. देन 2 रुपीज टू 2000 रुपीजला इश्यू कोण करतं तर RBI, हे पण एक लक्षात ठेवायचं आहे. त्यावर सिग्नेचर कुणाचे आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आणि मॅक्झिमम डिनॉमिनेशन किती करू शकतात RBI, तर 10,000 रुपीज, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन जर आला एका नोटवरती टोटल लँग्वेजेस किती असतात, तर आन्सर आहे 17. 15 + 2 दॅट इज ह्या 2 इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतात. देन जी करन्सी आपली प्रिंट होते तर ती मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम दॅट इज MRS यावर बेसिस होते. मग हे मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम नेमकं काय आहे? जर 200 करोड रुपये असतील तर त्यापैकी 115 करोड हे गोल्डमध्ये असायला हवेत आणि 85 करोड हे फॉरेन एक्सचेंजच्या बेसिसमध्ये असावेत. जर हे अशा स्वरूपात 200 करोड रुपीज असतील तर तुम्हाला त्या सर्टन अमाऊंट ऑफ पर्सेंटेजमध्ये तुम्हाला करन्सी प्रिंट करता येते. हा पूर्ण पॉईंट टेबल तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात करून घ्या, कारण आपल्याला 3-4 एक्झाममध्ये हा 2 तरी वेळा हा क्वेश्चन यावर पाहायला कंपल्सरी भेटतो. तुम्हाला ह्याचे मार्क्स कंपल्सरी अचीव करायचे आहेत. नेक्स्ट आपल्याला करन्सीबद्दल काही पॉईंट रिकॉल करायचे आहेत. तर बघा की फर्स्ट यूज ऑफ पेपर करन्सी फाउंड इन चायना 1806 AD. तर ह्यामध्ये बघा हे जे पॉईंट आहेत तर ते SSC सारख्या एक्झाम्सला येतात. मग जे आपले बँकिंग एक्झामला येतात तिथे मी तुम्हाला सांगेल ते तुम्ही रिकॉल करायचे आहेत. नेक्स्ट बघा 1540 to 45ला सिल्वर कॉईन्स वर इश्यूड बाय शेरशाह सुरी, म्हणजेच मुघलांच्या काळात शेरशाह सुरी यांनी सिल्वरचे कॉईन करन्सीमध्ये आणले. देन 1770 to 1832ला पेपर रुपीज इश्यूड झाले. त्यामध्ये बघा की बँक ऑफ हिंदुस्तान, बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास ह्या चारही पण बँक्सनी त्यांची स्वतःची अशी एक सेपरेट करन्सी काढल्या गेली. मग त्यावेळी जर आपण एखाद्या एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये ट्रेडसाठी किंवा बिझनेससाठी गेलो तर त्या एरियामधले लोक ज्या करन्सीज आहेत त्या ॲक्सेप्ट करत नव्हते. मग ह्यावर कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्या देशाची एक सिंगल करन्सी असावी यासाठी पेपर करन्सी ॲक्ट आला 1861ला बाय ब्रिटिश गव्हर्मेंट. आणि या ॲक्टनुसार इश्युअन्स ऑफ करन्सी इन इंडियावर एक मोनोपोली आली. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन 1 एप्रिल 1935ला RBI सेटअप झाली आणि 1938ला RBIनी फर्स्ट नोट काढलं 5 रुपीजचं. इट वॉज इश्यूड बाय RBI. देन 12 ऑगस्ट 1946ला 500, 1000 आणि 10,000च्या नोट्स ह्या डिमॉनिटाईज झाल्या. हा पॉईंट तुमच्या मार्जिनमध्ये लिहून ठेवा, कारण डिमॉनिटायझेशन हे 3दा होऊन गेलेलं आहे. इंटरव्ह्यूमध्ये विचारला गेला तर यावर क्वेश्चन विचारू शकतात की डिमॉनिटायझेशन इंडियामध्ये कधी कधी झालेलं आहे. देन नेक्स्ट बघा 1950ला फर्स्ट पोस्ट इंडिपेंडन्स कॉईन हा इश्यू झाला. नेक्स्ट बघा 1954ला हाय डिनॉमिनेशन नोट्स दॅट इज 1000, 5000 अँड 10,000 अगेन रिइंट्रोड्यूस. देन 1957ला 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, 5 पैसा अँड 10 पैसाचे कॉईन इंट्रोड्यूस झाले. देन 16 जानेवारी 1978ला डिनॉमिनेशन ऑफ हायर दॅन ₹100 अगेन डिमॉनिटाईज झाले, ज्याच्यामुळे ब्लॅक मनीला कंट्रोल केला जाईल. हा पण पॉईंट तुमच्या मार्जिनमध्ये लिहून ठेवा. हे सेकंड टाईम आपल्या इंडियामध्ये डिमॉनिटायझेशन झालं होतं. देन 1988ला स्टेनलेस स्टीलचे कॉईन आले 10 पैसा, 20 पैसा आणि 50 पैसाचे. ते 1992ला 1 रुपीज आणि 5 रुपीजचे स्टेनलेस स्टीलचे कॉईल इंट्रोड्यूस झाले. 1996ला
महात्मा गांधी सिरीज चालू झाली स्टार्टिंग विथ ₹10 आणि ₹500 नोट. Then in between 2005 to 2008, न्यू 50 पैसा ₹1, 2 and 5 चे स्टेनलेस स्टीलचे कॉइन इंट्रोड्यूस झाले. जुलै 2010ला रुपीजचा न्यू सिम्बॉल हा ऑफिशियली अडॉप्ट केला, ज्याचे डिझाईन हे उदय कुमार यांनी केलं होतं. देन 2011ला जेवढे पण 25 पैसा कॉईन आणि 25 पैसेपेक्षा कमी असलेले कॉईन हे डिमॉनिटाईज करण्यात आले. देन 8 नोव्हेंबर 2016ला 500 आणि 1000 रुपीजचे नोट हे डिमॉनिटाईज झाले आणि न्यू सिरीज ऑफ 500 अँड 2000 नोट्स ही इंट्रोड्यूस झाली. हा लास्ट 1 पॉईंटसुद्धा तुम्ही मार्जिनमध्ये लिहून ठेवा, कारण हे 3rd टाईम आपल्या कंट्रीमध्ये डिमॉनिटायझेशन झालं होतं. नेक्स्ट आपण काही पॉईंट बघूया जे की मायनर पॉईंट्स आहेत, पण ते एक्झाममध्ये येऊ शकतात. जसं की बघा, जे इंडियन करन्सी आहे त्याला इंडियन रुपीज म्हणतात आणि जे कॉईन्स आहेत त्यांना पैसे म्हणतात. मग यामध्ये बघा, जे 1 रुपी नोट आहे ते इश्यू कोण करतं? तर सेंट्रल गव्हर्नमेंट. मग ह्या 1 रुपी नोटला आपण असेट्स म्हणतो. देन व्हॉट इज असेट? की जी स्वतःची प्रॉपर्टी आहे त्याला काय म्हणतात? असेट. आणि व्हॉट इज लायबिलिटी? मग जी दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे आणि ती आपण काही दिवसांसाठी आणली आहे आणि आपलं यूज झाल्यानंतर अगेन आपण त्यांना रिटर्न करणार आहोत, त्याला आपण लायबिलिटी म्हणतो. मग लक्षात ठेवा, जे 1 रुपी नोट आहेत तर त्यांना असेट म्हणतात आणि ज्या RBIच्या नोट्स आहेत दॅट इज फ्रॉम ₹2 to 2000 तर त्यांना काय म्हणतो? लायबिलिटीज. नेक्स्ट बघा, ज्या करन्सी नोट्स आणि कॉईन्स आहेत त्यांना टुगेदर आपण फियाट मनी और लीगल टेंडर म्हणतो. हा पॉईंट तुम्ही स्टामार्क करून ठेवा. मग हे लीगल टेंडर म्हणजे काय? तर मग एनी मोड ऑफ पेमेंट की ज्यांना आपण रिफ्यूज करत नाही टू ॲक्सेप्ट ॲज अ मोड ऑफ पेमेंट. इन केस बघा, जर आपल्या गव्हर्मेंटने सांगितलं की आपण बार्टर सिस्टीम फॉलो करूया, वस्तूच्या बदल्यात वस्तू, तर याला आपलं कंट्रीचं लीगल टेंडर म्हणता येईल, कारण गव्हर्मेंटने सांगितलेलं आहे आणि हे सगळ्यांना फॉलो करावं लागणार आहे. तर आपल्या सध्याला लीगल टेंडरमधून काही नोट्स आणि कॉईन्स दिलेले आहेत, मग आपण त्यांना काय म्हणतो? लीगल टेंडर म्हणतो. आता बघा, जेवढे पण चेक्स आहेत किंवा DDs आहेत तर ते आपण एखाद्याकडून मोड ऑफ पेमेंट म्हणून आपण ॲक्सेप्ट करण्यासाठी रिफ्यूज करू शकतो, मग त्यांना आपण लीगल टेंडर म्हणू शकत नाही. मग लक्षात ठेवा की लीगल टेंडर म्हणजे काय? की एनी मोड ऑफ पेमेंट विच कॅनॉट बी रिफ्युज्ड बाय एनीवन, आणि आपण त्यांना कंपल्सरी ॲक्सेप्ट करू शकतो कारण ही गव्हर्मेंटची ऑर्डर असते. देन व्हॉट इज करन्सी चेस्ट? मग बघा, करन्सी चेस्टमध्ये की इट इज अ स्टोर हाऊस ऑफ बँक नोट्स आणि रुपी कॉईन्स, आणि ह्या करन्सी चेस्टमध्ये RBIच्या बिहाफवर नोट्स आणि कॉईन्स ठेवल्या जातात. आता जे करन्सी चेस्टमध्ये जे मनी त्या बँकेचं डिपॉझिट आहे तर ते RBIच्या रिझर्वमध्ये ठेवलं असं आपण ट्रीट करतो किंवा समजलं जातं, आणि ते CRRमध्ये हे इन्क्लूड केलं जातं. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण यावर पण क्वेश्चन पाहायला भेटतो की जर एखाद्या बँकेचं करन्सी चेस्ट असेल आणि त्यामधला मनी हा आपण मनी रिझर्व विथ RBI आपण ठरवू शकतो का? तर तुमचा आन्सर काय आहे? येस, आणि तो CRRमध्ये इन्क्लूड केलेला जातो. देन बघा, गव्हर्मेंट प्रिंटेड करन्सी अंटिल RBI वॉज इस्टॅब्लिश इन 1935. देन इट टूक रिस्पॉन्सिबिलिटी. मग 1935पर्यंत गव्हर्मेंट ऑफ इंडिया ही करन्सी प्रिंट करत होतं. देन 1935 नंतर RBI ही करन्सी प्रिंट करायचं काम करत आहे. नेक्स्ट बघा, ऑन द बेसिस ऑफ कॉइनेज ॲक्ट 2011 गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या बिहाफवर RBI काय करते की मार्केटमध्ये कॉईन्स हे डिस्ट्रीब्यूट करत असते. नेक्स्ट बघा, जे करन्सी चेस्ट आणि कॉईन डेपोट्स आहे तर त्यांना मॅनेज करतं कोणत्या पण
कमर्शियल बँक और कोऑपरेटिव्ह बँक्स और RRBs. दॅट इज काय की हे करन्सी चेस्ट किंवा कॉईन डेपोट्स आहे, तर त्यांचं पूर्ण मॅनेजमेंट हे कोणत्या पण कोऑपरेटिव्ह आणि कमर्शियल किंवा RRBs हे करू शकतात. मग यामध्ये SBI आणि त्यांच्या असोसिएट बँक्स आहेत, तर त्यांच्यामध्ये हायेस्ट नंबर ऑफ करन्सी चेस्ट आहेत. मग आता ही RBI कडनं करन्सी जी येते आपल्या मार्केटमध्ये किंवा आपल्या इकॉनॉमीमध्ये, तर त्याचा फ्लो कसा आहे बघा. प्रिंटिंग प्रेसमधनं त्या RBIच्या ऑफिसला जातात, देन RBI ऑफिसकडनं करन्सी चेस्टला डिस्ट्रीब्यूट होतात, ज्याच्या थ्रू त्या बँक ब्रँचेसला जातात आणि बँक ब्रँचेस थ्रू त्या पब्लिककडे डिस्ट्रीब्यूट होतात. देन व्हॉट इज स्मॉल कॉईन डेपोट. तर बघा, स्मॉल कॉईन डेपोट जे आहेत तर ते RBIच्या ऑथराईज अंडर येतात आणि त्या ₹1 कॉईनच्या बिलो जेवढे पण कॉईन्स आहेत तर त्यांना ते डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करतात. देन नेक्स्ट बघा, इट इज प्रपोज टू सेटअप अन इंक मॅन्युफॅक्चरिंग युनिट विदिन BRBNMPL ॲज अ पार्ट ऑफ मेक इन इंडिया प्रोग्राम. हा पॉईंट तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, हा पण एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. देन नेक्स्ट बघा, आपण टाईप्स ऑफ नोट्स बघूया. तर यामध्ये बघा, फर्स्ट वन आहे सॉईल नोट्स. मग आता ह्या सॉईल नोट्स म्हणजे काय, ह्यावर पण एक्झाममध्ये एक क्वेश्चन येतो. जसं की बघा की सॉईल नोट्सचं एखादं फीचर विच ऑफ द फॉलोइंग आहे हे ओळखा, किंवा खालील दिलेल्या ऑप्शन्सपैकी सॉईल नोटचं फीचर कोणतं नाही आहे हे ओळखा. मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. देन व्हॉट इज सॉईल नोट्स, की ज्या डर्टी झालेल्या आहेत आणि स्लाइटली कट झाल्या आहेत अशा नोट्सला सॉईल नोट्स म्हणता येईल. देन त्यांचा बघा जो कट झालेला आहे तर तो त्या नोटच्या काही एरियाजमधनं पास नाही व्हायला पाहिजे. जसं की बघा, त्यांचा नंबर पॅनल किंवा त्यावर ज्यांचे जे इसेन्शियल फीचर्स आहेत एका नोट्सचे, तर ते सुद्धा त्यामधनं कट झालेले नाही पाहिजे. देन व्हॉट इज म्युटिलेटेड नोट्स. तर बघा, ज्या नोट्स ज्यांचे मोर दॅन 2 पीसेस झाले आहेत त्यांना म्युटिलेटेड नोट्स म्हणतात. देन बघा, त्यांचा इसेन्शियल पोर्शन हा मिस नाही झाला पाहिजे, ज्यामध्ये इन्क्लूड येतं की त्यांचं नेम ऑफ इश्युईंग ऑथॉरिटी, म्हणजे ती नोट कोणी इश्यू केलेली आहे, देन त्यावर जी गॅरंटी दिलेली असते देन ते त्यावर पाहिजे. देन प्रॉमिस क्लॉज, सिग्नेचर, अशोका पिलर, एम्बेल, पोर्ट्रेट ऑफ महात्मा गांधी, वॉटरमार्क, ह्या सगळ्या गोष्टी त्यावर कंपल्सरी पाहिजे. जर त्यावर ह्या फाटलेल्या एरियामध्ये असतील किंवा त्या मिसिंग असतील तर त्यांना म्युटिलेटेड नोट्स म्हणतात. मग ह्या सॉइल्ड किंवा म्युटिलेटेड नोट्स आहेत तर त्या आपल्याला एक्सचेंज कुठे करून भेटतात, तर पब्लिक सेक्टर बँकच्या ब्रँचवर भेटतात, आणि जेवढे पण करन्सी चेस्टचे ब्रँचेस आहेत ॲट प्रायव्हेट सेक्टर बँक तिथे भेटतात, और तुम्हाला इश्यू ऑफिस ऑफ RBI इथे करून भेटतात. नेक्स्ट बघा, notes which have become excessively soiled, brittle or burnt can be exchanged only at issue office of RBI. ते हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन आता यापैकी नॉन पेएबल नोट कोणत्या, किंवा ज्या बँक नोट तुम्ही बँकेमध्ये नेल्या तर तुम्हाला त्याबद्दल रिटर्नमध्ये काहीच भेटत नाही, तर त्यांना नॉन पेएबल नोट्स म्हणतात. मग यामध्ये बघा की ॲज पर रूल ऑफ RBI, that is note refund rule 2009, notes where the single largest piece is less than or equal to 50% of area for ₹1, 2, 5, 10 and 20 will not be exchanged. हे SSC एक्झामसाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग बघा, यामध्ये जे कॉईन्स आहेत अप टू 50 पैसा त्यांना स्मॉल कॉईन्स म्हणतात, आणि कॉईन्स ऑफ ₹1 अँड अबोव त्यांना रुपी कॉईन्स म्हणतात. सेंट्रल गव्हर्मेंट इज रिस्पॉन्सिबल फॉर डिझाईन अँड मिंटिंग ऑफ कॉईन्स ऑफ व्हेरियस डिनॉमिनेशन्स. हा पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन नेक्स्ट बघा,
coin of 50 paisa is legal tender for amount up to 10 rupees. It means की तुम्हाला जर एखाद्याला पैसे द्यायचे आहेत आणि तुमच्याकडे फक्त 50 पैसेच आहेत, बाकी तुमच्याकडे मग 1 रुपी कॉईन नाही किंवा 2000पर्यंत 2 रुपीजपासून 2000पर्यंत कोणते नोट्स पण नाहीत किंवा कॉईन्स पण नाहीत, तर अशा केसमध्ये जर तुम्हाला एखाद्या पर्सनला अमाऊंट पे करायची असेल तर ती तुम्हाला अप टू 10 रुपीजपर्यंतच तुम्हाला देता येते. इट मीन्स की तुम्ही 50 पैसेचे जे कॉईन्स आहेत तर 50 पैशांचे 10 रुपयामध्ये जेवढे कॉईन्स बसतात तेवढेच कॉईन तुम्ही त्यांना देऊ शकतात. जर तुम्हाला 10 रुपयापेक्षा जास्त अमाऊंट समोरच्या पर्सनला द्यायची आहे तर ते 50 पैशाच्या डिनॉमिनेशनमध्ये तुम्ही त्यांना देऊ शकत नाहीत. म्हणजेच तुम्ही 10 रुपयापर्यंतच 50 पैसे हे लीगल टेंडर म्हणून ॲक्सेप्ट करू शकता, पण त्या पुढची अमाऊंट जर तुम्हाला पाहिजे असेल, द्यायची असेल, तर तुम्हाला ते लीगल टेंडर म्हणून ॲक्सेप्ट करता येत नाही. नेक्स्ट आपण फंक्शन्स ऑफ RBI पाहूया. फर्स्ट वन इज इट इज इश्युअर ऑफ करन्सी. म्हणजे आपल्या देशामध्ये जेवढे पण करन्सी आहे आणि आपण त्याला ॲज अ लीगल टेंडर म्हणून वापरतो, तर ती इश्यू कोण करतं तर आपली RBI. देन त्यांना डिस्ट्रीब्यूट कोण करतं RBI. नेक्स्ट बघा, इट इज अ बँकर्स बँक. म्हणजेच आपल्या जेवढ्या पण बँक आहेत तर ती त्यांची बँक आहे. इट मीन्स प्रत्येक बँकेचं RBIमध्ये अकाउंट आहे. तुम्ही असं कधी पाहिलं का की एखाद्या पर्सनचं RBIमध्ये अकाउंट आहे? नाही, इट इज नॉट पॉसिबल. मग RBIमध्ये कुणाचे अकाउंट असतात तर आपल्या इकॉनॉमीमध्ये ज्या बँक्स आहेत त्यांचं अकाउंट असतं. नेक्स्ट वन इज इट इज गव्हर्मेंट्स बँक. म्हणजे RBIमध्ये गव्हर्मेंटचे सुद्धा अकाउंट असतात. मग यामध्ये कोणते कोणते गव्हर्मेंट आले? तुमचे स्टेट गव्हर्मेंट आले, UTsचे गव्हर्मेंट आले, तुमचे सेंट्रल गव्हर्मेंट आले, ह्यांचे RBIमध्ये अकाउंट असतात. देन नेक्स्ट वन इज इट प्रोव्हाइड्स लायसन्स टू द अदर बँक्स. म्हणजे तुमच्या कंट्रीमध्ये ॲज अ बँक म्हणून तुम्हाला फंक्शन करायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी RBIकडनं लायसन्स घ्यावं लागतं. जर RBIने तुम्हाला लायसन्स दिलं ॲज अ बँक म्हणून काम करण्यासाठी तर तुम्हाला RBIकडनं काही फॅसिलिटीज ऑफर केल्या जातात. इन केस जर तुमच्याकडे RBIने दिलेलं लायसन्स नसेल टू परफॉर्म ॲज अ बँक तर त्यावेळेस तुम्हाला RBIकडनं सर्टन्स फॅसिलिटीज तुम्हाला मिळवता येत नाहीत. देन नेक्स्ट इज इट कंट्रोल्स इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. देन व्हॉट इज इन्फ्लेशन ऑर डिफ्लेशन हे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये डिटेलमध्ये स्टडी करूया. नेक्स्ट फंक्शन इज इट इज लेंडर टू लॉस्ट रिसोर्स. इट मीन्स बघा की जेव्हा एखादी बँक प्रॉब्लेममध्ये येते आणि त्यांना कोणतीही अदर बँक हेल्प करायला तयार नसते, अशावेळी RBI त्यांना हेल्प करत असते. देन इट इज अ कस्टडियन ऑफ फॉरेक्स रिझर्व. इट मीन्स की आपल्या RBIमध्ये आपल्या देशामध्ये जेवढं पण फॉरेन एक्सचेंज येतं तर ते RBIकडे स्टोअर केलेलं राहतं. देन इट हेल्प्स इन प्रिपरेशन ऑफ मॉनिटरी पॉलिसी. देन व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये कवर करूया. देन नेक्स्ट बघा, इट रेग्युलेट्स अँड सुपरवायझेस बँकिंग अँड अदर नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. मग बघा की जेवढ्या पण बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना रेग्युलेट करण्याचं आणि त्यांना सुपरवाईज करण्याचं काम RBI करते. म्हणजेच की त्या बँक किंवा नॉन बँकिंग इन्स्टिट्यूशन ह्या व्यवस्थितपणे काम करत आहेत की नाही, त्यांचे NPAs इन्क्रीज झालेले आहेत की नाही, किंवा त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या एरियामध्ये लाईक प्रिऑरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये त्यांनी जेवढं लोन सांगितलेलं आहे तेवढं अलोकेट केलेलं आहे की नाही. जर नाही केलं तर त्यांना पुढे आपण काय पेनल्टी करणार आहेत, त्यांना सांगितलेलं CRR किंवा SLR हे त्यांनी मेंटेन केलेलं आहे की नाही. लाईक त्यांचे भरपूर जे असे फंक्शन्स आहेत ते व्यवस्थितपणे सुपरवाईज करायचं काम कोण करतं तर RBI करतं. देन बघा, इट रेग्युलेट्स मनी अँड फॉरेक्स अँड गव्हर्मेंट सिक्युरिटीज मार्केट. मग हे गव्हर्मेंट सिक्युरिटीज मार्केट जे आहे तर ते पण
रेग्युलेट करण्याचं काम कोण करतं? ऑन बिहाफ ऑफ गव्हर्मेंट तर RBI करतं. देन नेक्स्ट बघा, डेप्ट अँड कॅश मॅनेजमेंट ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्मेंट, दॅट इज इट वर्क्स ॲज बँकर टू द स्टेट अँड सेंट्रल गव्हर्मेंट. म्हणजेच जेवढे पण सेंट्रल गव्हर्मेंट आहेत आणि स्टेट गव्हर्मेंट आहेत त्यांनी घेतलेलं लोन आणि त्यांची कॅश मॅनेजमेंटचं काम कोण करतं? RBI. का RBI करतं? स्टेट गव्हर्मेंटचं आणि सेंट्रल गव्हर्मेंटचं बँक म्हणून काम करतं. म्हणून कंपल्सरीली RBIला त्यांचे डेप्ट अँड कॅश मॅनेजमेंटचं फंक्शन परफॉर्म करावं लागतं. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ते क्लर्कसारख्या एक्झाममध्ये किंवा SSC एक्झाम्समध्ये विचारल्या जाऊ शकतात. तर बघा, फर्स्ट डेप्युटी वुमेन गव्हर्नर कोण होता? तर KJ उदेशी होता. देन फर्स्ट गव्हर्नर ऑफ RBI सर ॲस्बॉर्न स्मिथ. देन फर्स्ट इंडियन गव्हर्नर वॉज CD देशमुख. मग तुम्हाला जर क्वेश्चन आला की RBIचे थर्ड गव्हर्नर कोण होते, तर ते सुद्धा कोण होते? CD देशमुखच होते. देन प्रेझेंट गव्हर्नर हे किती नंबरचे गव्हर्नर आहेत? तर 25 नंबरचे गव्हर्नर आहेत आणि त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास. देन RBI manages currency in India according to which act? RBI Act 1934. Then financial year of RBI is 1st July to 30 June. Then financial year of Government of India is 1st April to 31st March. जेवढे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेले आहेत तर ते तुमच्या नोटबुकमध्ये एका बॉक्समध्ये लिहून ठेवा. देन नेक्स्ट बघा, RBI issues bank notes maximum denomination of 10,000 as per which act? RBI Act 1934. Then next बघा, government issues coins as per Coinage Act 2011. Then maximum denomination can be up to 1,000 rupees. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काही एक्झाममध्ये MRS ह्याचा लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतात. मग हा लक्षात ठेवा की इट इज मिनिमम रिझर्व सिस्टीम अँड इट वॉज अडॉप्टेड बाय RBI इन 1957. देन पेनल्टी फॉर बँक, इट इज अकॉर्डिंग टू बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. आपण करंट अफेअर्समध्ये भरपूर वेळा रीड करतो की XYZ बँकेला RBIने पेनल्टी लावली 2 करोडची. तर मग ही पेनल्टी जी आहे तर ती RBI ही बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 यानुसार लावत असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग बँकांमध्ये जे CRR SLR जे असतात तर ते अंडर विच ॲक्ट बँकांना ठेवावं लागतात? तर तो ॲक्ट आहे RBI ॲक्ट 1934. देन नेक्स्ट क्वेश्चन इज RBI इश्यूज करन्सीज अकॉर्डिंग टू विच ॲक्ट? RBI ॲक्ट 1934. हे सुद्धा पॉईंट तुमच्या नोटबुकमध्ये एका बॉक्समध्ये व्यवस्थितपणे लिहून ठेवा आणि प्रत्येक एक्झामला जाताना हे पॉईंट्स तुम्हाला कंपल्सरी एकदा तरी रीड करायचे आहेत. The next is monetary policy. It is a very important topic. ह्यावर व्यवस्थितपणे लक्ष द्या. देन व्हॉट इज मॉनिटरी पॉलिसी हे आपण डिटेलमध्ये स्टडी करूया. मॉनिटरी पॉलिसी ही वर्षातनं 6 वेळा निघते. मग स्टार्टिंग याची होते एप्रिलपासनं. एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर अँड फेब्रुवारी. हे लक्षात ठेवायचं आहे. देन बघा, RBIची जी मॉनिटरी पॉलिसी आहे यामध्ये 6 मेंबर्स असतात आणि या 6 मेंबरपैकी RBIचे 3 मेंबर अपॉइंट केल्या जातात आणि गव्हर्मेंट ऑफ इंडिया हे 3 मेंबर अपॉइंट करते. या मॉनिटरी पॉलिसी कमिटीचे 2 मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत, दॅट इज ग्रोथ अँड स्टॅबिलिटी. मग RBI आपल्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ कशी घडवून आणते? RBI बँकांना लोन डिस्ट्रीब्यूट करते आणि या बँका आपल्या इकॉनॉमीमध्ये जे इंडिव्हिज्युअल्स आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत त्यांना व्हेरियस पर्पजसाठी लाईक हाऊसिंग, बिझनेस, प्रायोरिटी सेक्टर, एज्युकेशन, ॲग्रिकल्चर या डिफरंट पर्पजसाठी लोन डिस्ट्रीब्यूट करते आणि यामुळेच काय होतं? आपल्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ होते. जर RBIने बँकांना लोन नाही दिलं तर बँक हा आपल्या इकॉनॉमीमध्ये अदर सेक्टर्सला लोन नाही देऊ शकत आणि यामुळे आपल्या इकॉनॉमीमधल्या लोकांचा ग्रोथ नाही होऊ शकत. म्हणून
आर बी आयचं वन ऑफ द मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर आपल्या इकॉनॉमीमध्ये ग्रोथ घडवून आणणे. तर नेक्स्ट बघा, एम पी सीचं नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे स्टॅबिलिटी. मग स्टॅबिलिटी म्हणजे काय, आपण ही एक लेवल ठरवूया. सपोज हे एक पॉटमध्ये वॉटर आहे आणि या पॉटमध्ये जी ब्लॅक कलरची लाईन आहे, इट शोज की या लेवलमध्ये आपल्या इकॉनॉमीला स्टॅबिलिटी भेटत आहे. मग आपली मॉनिटरी पॉलिसी काय काम करते, जर ह्या भांड्यामधलं पाणी जास्त प्रमाणात झालं तर ह्या भांड्यामधलं पाणी कमी करायचं काम करते. म्हणजेच काय करते की आपल्या इकॉनॉमीमधले पैसे काढून घेण्याचं काम करते. इन केस जर या पॉटमध्ये पाणी जे आहे तर ते एक स्टॅबिलिटीच्या लेवलपेक्षा कमी झालं तर त्यामध्ये पाणी टाकायचं कोण काम करते, तर आर बी आय. अशा प्रकारे जेव्हा एक स्टॅबिलिटी लेवलपेक्षा जास्त अमाऊंट ऑफ मनी आपल्या इकॉनॉमीमध्ये झाला तर ते काढून घ्यायचं कोण काम करते, तर आर बी आय. आणि जर त्यामध्ये एक स्टॅबिलिटीपेक्षा कमी प्रमाणात जर मनी अवेलेबल असेल तर त्यामध्ये मनी इन्क्रीज करायचं किंवा इन्फ्यूज करायचं काम करून असतं, तर आर बी आय करते. मग अशा प्रकारे आर बी आय ही मॉनिटरी पॉलिसी थ्रू आपल्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्लेशन और डिफ्लेशन कंट्रोल करते. Next is RBI's monetary policy is mandatory for RBI according to RBI Act 1934. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यावर पण भरपूर वेळा एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. देन नेक्स्ट बघा, एम पी सी डिटरमाइन्स पॉलिसी इंटरेस्ट रेट्स रिक्वायर्ड टू अचीव इन्फ्लेशन टार्गेट. इट मीन्स आपल्या कंट्रीमध्ये वेळोवेळी काही टार्गेट ठेवलं जातं इन्फ्लेशनचं, जे आपल्या वेळी अचीव करावं लागतं. मग यासाठी आपल्या देशामध्ये पॉलिसी इंटरेस्ट रेट आहे तर ते मॉनिटरी पॉलिसी वेळोवेळी ठरवत असते. मग ही मॉनिटरी पॉलिसी कशा प्रकारे आपल्या देशामध्ये इन्फ्लेशन टार्गेट अचीव करायला हेल्प करते, ते याचे काही टूल्स आहेत किंवा इन्स्ट्रुमेंट्स म्हणता येईल आपल्याला. तर ते इन्स्ट्रुमेंट्स कोणते आहेत ते बघूया. तर यामध्ये 2 टाईपचे इन्स्ट्रुमेंट येतात. फर्स्ट वन इज डायरेक्ट, आपण त्याला अदर लँग्वेजमध्ये क्वालिटेटिव्ह और सेलेक्टिव्ह टूल्स म्हणू शकतो. आणि सेकंड वन इज इनडायरेक्ट टूल्स और क्वांटिटेटिव्ह और जनरल टूल्स. मग त्या डायरेक्टमध्ये येतात CRR, SLR अँड PSL, दॅट इज प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. आणि इनडायरेक्टमध्ये येतात रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, बँक रेट, MSF, ओपन मार्केट ऑपरेशन अँड मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम. जे ओपन मार्केट ऑपरेशन आणि MSS जे आहे ते आपण इन्फ्लेशन या टॉपिकमध्ये व्यवस्थितपणे स्टडी करूया. सध्याला आपण डायरेक्टमधले फर्स्ट 3 आणि इनडायरेक्टमधले फर्स्ट 4 याबद्दल डिटेलमध्ये स्टडी करूया. हे इन्स्ट्रुमेंट स्टडी करत असताना आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट माहीत पाहिजे. फर्स्ट वन इज NDTL, दॅट इज नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज. मग हे NDTL म्हणजे काय की बघा, एखाद्या बँकेमध्ये प्रत्येक दिवशी जेवढे पण बँकेमध्ये ट्रान्झॅक्शन मग ते असतील नेट डिमांड, दॅट इज ऑन डिमांड अकाउंट कोणते कोणते आहेत, तर तुमचं करंट अकाउंट आणि सेविंग अकाउंट यामध्ये येणारे सगळे अकाउंट्स, तर त्यांना कोणते अकाउंट म्हणतात, डिमांड अकाउंट. आणि टाईम लायबिलिटीज, मग त्यामध्ये तुमची RD येते आणि FD येते. मग ह्या 4मध्ये जेवढे पण दिवसभरात ट्रान्झॅक्शन्स होतात तर त्या ट्रान्झॅक्शन थ्रू तुमच्या बँकेमध्ये प्रत्येक दिवशी RBIने डिटरमाइन केलेली सम तुमच्याकडे कंपल्सरी असायला हवी. दॅट इज काय बघा, NDTL ऑफ अ बँक इज द सम ऑफ इट्स लायबिलिटीज, दॅट इज तुमच्या RD आणि FD यांच्यामधनं किती ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. आता हे ट्रान्झॅक्शन कसं बघा, RD कोणी कोणी नवीन ओपन करतं किंवा कोणी FD काढतं आणि कुणाकुणाची त्या दिवशी FD मॅच्युअर झालेली असते. मग अशा वेळी काही मनी तिथे डिपॉझिट होतात आणि काही मनी ह्या बँकेमधनं लेस होतात. मग ह्या सगळ्यांचं सम आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि इट्स लायबिलिटी
टू द पब्लिक. इट मीन्स तुमच्या ह्या सगळ्या ट्रान्झॅक्शनमधून करंट अकाउंट, सेविंग अकाउंट, तुमचं FD आणि RD ह्या अकाउंटमध्ये जेवढे पण ट्रान्झॅक्शन झालेले आहेत तर ते सगळे मिळून काय येतात तर NDTL. और अदर लँग्वेजमध्ये आपण नेमकं NDTL काय हे बघूया. की बघा, बँकेमध्ये हे असेट जे असतात म्हणजे त्यांचे स्वतःचं कॅपिटल जे असतं त्याच्या थ्रू ते काय करतात, लोकांना लोन देतात. आणि बँकेकडे असणाऱ्या लायबिलिटीज कोणत्या, तर बघा, जे आपण डिपॉझिट जमा करतो, हे डिपॉझिटमध्ये कोणते येणार, डिमांड डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट म्हणजे काय, की आपण जेव्हा बँक चालू असताना कधी पण आपले पैसे रिटर्न करण्याची आपण डिमांड करू शकतो. तर अशा अकाउंटला आपण करंट अकाउंट किंवा सेविंग अकाउंट म्हणतो. आणि सेकंड टाईपमध्ये टर्म किंवा टाईम डिपॉझिटमध्ये आपण एक सर्टन पिरियडसाठी आपण बँकेकडे पैसे ठेवलेले असतात आणि आपण तो पिरियड फिक्स झाल्याशिवाय आपण बँकेला ऑन डिमांड पैसे मागू शकत नाहीत. इन केस जर तुम्ही मागितले तर तुम्हाला जो मिळणारा रेट ऑफ इंटरेस्ट आहे किंवा रिटर्नमध्ये जे तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे तर ते कमी प्रमाणात भेटतं. मग हे जे आहेत करंट अकाउंट, सेविंग अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट आणि रिकरिंग डिपॉझिट, ह्यांना कंबायनिंगली काय म्हणतात तर डिपॉझिट्स इन बँक. मग बघा, करंट अकाउंटमध्ये कधी कोणी काय करतं, पैसे जमा करतं किंवा काढून टाकतं. सेविंग अकाउंटमध्ये कोणी पैसे जमा करतं, काढून टाकतं. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये कुणाची FD मॅच्युअर होते किंवा कोणी नवीन FD काढतं. RDमध्ये कोणी पैसे जमा करतं किंवा त्यांची RD मॅच्युअर होते. मग ह्या सगळ्यांचं जे वन डेमध्ये जे सम येतं त्यांनाच काय म्हणतात, NDTL. नेक्स्ट बघा, आता आपण डायरेक्ट इन्स्ट्रुमेंटमधले वन बाय वन इन्स्ट्रुमेंट स्टडी करूया. फर्स्ट वन इज CRR, दॅट इज कॅश रिझर्व रेशो. मग हे काय आहे तर बघा, शेअर ऑफ NDTL. आपण बघितलं होतं की जेवढे पण बँकेमध्ये वन डेमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात तर त्या ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, NDTLच्या दॅट बँक मस्ट मेंटेन विथ RBI डेली कॉल्ड CRR. म्हणजे NDTLचे जेवढे पण अमाऊंट जमा होते तर ते सर्टन अमाऊंट ऑफ मनी बँकेला RBIकडे डेली बेसिसवर जमा करावं लागतं. त्यांना काय म्हणतात, CRR. तर सध्याला CRR किती आहे, 3%. एक्झामच्या आधी तुम्हाला प्रत्येक वेळी CRR, SLR जे पण काही रेट्स आहेत तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे अपडेट करून ठेवायचे आहेत. आजच्या डेटला CRR हा 3% आहे. देन RBI मेंटेन CRR अकॉर्डिंग टू विच ॲक्ट, दॅट इज RBI ॲक्ट 1934. बँक डोंट अर्न एनी इंटरेस्ट ऑन देअर CRR डिपॉझिट. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर एखाद्या बँकेने RBIकडे CRR म्हणून अमाऊंट ठेवली असेल तर त्यावर बँकेला RBI कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट देत नाही. भरपूर जणांना हा प्रश्न पडला असेल की हे CRR आणि SLR ठेवायची गरज काय आहे. तर बघा, एखादी बँक खूप प्रॉब्लेममध्ये येते त्यावेळेस त्यांना RBI हेल्प करते. पण एक बँक बुडतीला आली आहे आणि त्याला RBIसुद्धा हेल्प नाही करू शकत आणि त्यावेळेस त्या बँकेला लोकांनी ठेवलेले डिपॉझिट जर वापस करायचे असतील तर अशा वेळी हे CRR आणि SLRमध्ये ठेवलेले पैसे त्यांना यूज करून लोकांचे डिपॉझिट्स वापस करता येतात. म्हणून RBIने प्रत्येक बँकेला सांगितलं आहे की तुम्हाला कंपल्सरी CRR मेंटेन करावा लागेल. नेक्स्ट वन इज SLR, दॅट इज स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दॅट इज इट इज अ शेअर ऑफ NDTL दॅट बँक मस्ट मेंटेन विथ देमसेल्स डेली इन कॅश, गोल्ड अँड गव्हर्मेंट सिक्युरिटीज. म्हणजेच बघा की जे तुमचं डेली ट्रान्झॅक्शन होतं NDTLच्या तर त्याच्या सर्टन अमाऊंट ऑफ मनी बँकेला स्वतःकडे इन द फॉर्म ऑफ कॅश, गोल्ड अँड गव्हर्मेंट सिक्युरिटीज कंपल्सरी ठेवावं लागतं.
तुम्हाला CRR आणि SLR लक्षात ठेवायची ट्रिक सांगते. SLRमध्ये S येतं, तर मग बँकांना स्वतःजवळ म्हणजे S फॉर स्वतःजवळ जे पैसे डेली मेंटेन करावे लागतात त्यांना SLR म्हणतात. आणि सेकंड वन राहतं RBIकडे. मग बँकांना RBIकडे जे मनी डेली बेसिसवर ठेवावं लागतं त्यांना काय म्हणतात? CRR. मग आता हे गव्हर्मेंट सिक्युरिटीज म्हणजे काय? तर जे गव्हर्मेंटनी ट्रेझरी बिल्स काढलेले आहेत किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे जे बॉन्ड्स आहेत त्यांना आपण गव्हर्मेंट सिक्युरिटीज म्हणतो. नेक्स्ट बघा, बँक मेंटेन्स SLR अकॉर्डिंग टू द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. ह्याला पण स्टार मार्क करून ठेवा. CRR हा RBI ॲक्ट 1934नुसार जमा करते आणि SLR हा बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949नुसार जमा होते. नेक्स्ट बघा, बँक्स अर्न इंटरेस्ट ऑन मनी डिपॉझिट अंडर SLR. तर मग हे जे SLR बँक जमा करते तर त्यावर इंटरेस्ट रेट RBIकडनं त्यांना भेटतो. आणि CRRमध्ये मनी डिपॉझिट केला तर त्यांना RBIकडनं कोणताही रेट ऑफ इंटरेस्ट किंवा इन रिटर्न त्यांना काहीही भेटत नाही. यामध्ये थर्ड टूल येतो प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग. तर ह्यावर आपल्याला एक सेपरेटली चॅप्टर डिस्कस करायचं आहे, तर ते आपण त्यावेळी डिटेलमध्ये स्टडी करूया. नेक्स्ट येतात इनडायरेक्ट इन्स्ट्रुमेंट. त्यामध्ये फर्स्ट वन आहे रेपो रेट. रेपो रेट म्हणजेच काय? तर रिपर्चेस ऑफर रेट. याला अदर लँग्वेजमध्ये अजून ऑप्शनल नेम्स काय आहेत? तर रिपर्चेस ऑफर रेट और रिपर्चेस ऑप्शन और रिपर्चेस ॲग्रीमेंट. हे तुम्ही स्टार मार्क करून ठेवा, कारण तुम्हाला एक्झाममध्ये असा पण क्वेश्चन येतो, व्हॉट इज करंट रिपर्चेस क्वेश्चन असा येतो की व्हॉट इज करंट रिपर्चेस ऑप्शन रेट, देन व्हॉट इज करंट रिपर्चेस ऑफर रेट. तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. देन तुम्हाला जे रेपो रेट आहे तर त्यामध्ये तुम्हाला RBIकडे गव्हर्मेंट सिक्युरिटीज ठेवायला लागतात ॲज अ मॉर्टगेज म्हणून, आणि त्या बदल्यात तुम्हाला RBIकडनं शॉर्ट टर्मसाठी लोन भेटतं. मग हे जे मिळणारं लोन आहे तर त्याची मिनिमम अमाऊंट तुम्हाला कंपल्सरी RBIकडनं घ्यावी लागते, तर ती आहे 5 करोड. आणि रेपो रेट अंडर तुम्हाला लोन घेण्यासाठी मॅक्झिमम लिमिट नाही आहे. देन तुम्हाला मॅक्झिमम लिमिट ही 0.5% ऑफ NDTLच्याच मिळू शकते. देन रेपो रेट हा मिनिमम तुम्हाला 15 डेजसाठी कंपल्सरी घ्यावा लागतो. इट मीन्स रेपो रेट अंडर तुम्हाला 15 दिवसांसाठी कंपल्सरी RBIकडनं लोन घ्यावं लागतं. आणि मॅक्झिमम तुम्हाला रेपो रेट अंडर RBIकडनं 90 डेजसाठी लोन भेटू शकतं. आता बघा, बँक ही RBIकडनं जेव्हा 15 दिवसांसाठी रेपो रेट अंडर लोन घेते तर त्याला बँक इन ॲडिशन 5 टाइम्स, इट मीन्स 75 डेजपर्यंत इन्क्रीज करू शकते. दॅट इज टोटल तुम्हाला 90 डेजपर्यंत रेपो रेट अंडर RBIकडनं लोन मिळू शकतं. आता फर्स्ट 15 डेजमध्ये तुम्ही जर हे लोन पेबॅक केलं तर तुम्हाला त्यावर लागणारा इंटरेस्ट रेट जो आहे तो रेपो रेट आहे. आणि जर 15 दिवसांपेक्षा तुम्हाला जास्त कालावधीसाठी RBIकडनं लोन घ्यायचा असेल तर त्यावर तुम्हाला RBIकडनं पेनल्टी लागत असते. नेक्स्ट बघा, रिव्हर्स रेपो रेट. सध्याचा रिव्हर्स रेपो रेट आहे 3.3%. जेव्हा बँकेकडे एक्सेस अमाऊंट ऑफ मनी डिपॉझिट होतो. एक्सेस म्हणजे काय की बँकेचे डेली ट्रान्झॅक्शन ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत आणि त्याकडे एक्सेस अमाऊंट ऑफ मनी जमा झालेला आहे. त्यांचं NDTL पण कंप्लीट होते, SLR पण कंप्लीट होते, CRR पण कंप्लीट होते अँड त्यांनी लोनसुद्धा दिलेले आहेत आणि तरीसुद्धा त्यांच्याकडे पैसे जमा आहेत. तर मग अशा वेळी बँक काय करते, RBIकडे त्या पैशांना डिपॉझिट करते आणि त्याच्या बदल्यात RBIकडनं त्यांना जो रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो तर त्याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात.
भरपूर जणांचा हा पण एक कन्सेप्ट आहे की रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँक ही आर बी आयला लोन देते. तर हे टोटल चुकीचं आहे, कारण आर बी आय ही आपल्या देशातल्या बँकांची अपेक्स बॉडी आहे आणि आर बी आय जर बुडाली तर आपल्या देशाची इकॉनॉमी पूर्णपणे फॉलआउट होऊन जाईल. म्हणून आर बी आयला बँका ह्या कधीही लोन देत नाहीत. त्या त्यांच्याकडे असलेला एक्सेस अमाऊंट ऑफ मनी आहे तो आर बी आयकडे जमा करतात. जर या बँकांनी हा पैसा स्वतःकडेच ठेवला तर त्यांना त्याचा काही बेनिफिट होणार आहे का? नाही होणार आहे. पण हाच जर पैसा त्यांनी आर बी आयकडे ठेवला तर रिटर्नमध्ये त्यांना काहीतरी अमाऊंट भेटते ना. यासाठीच बँका काय करतात, आर बी आयकडे एक्सेस मनी डिपॉझिट करतात, जेणेकरून त्यांना त्या बदल्यात सम अमाऊंट ऑफ मनी रिटर्नमध्ये भेटत असते. नेक्स्ट इज बँक रेट. बँक रेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पेनल्टी रेट. हे तुम्ही मार्जिनमध्ये लिहून ठेवा, ह्यावर पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. देन तुम्ही आर बी आयकडनं बँक रेटवर किती अमाऊंट ऑफ मनी घेऊ शकता, तर यावर तुम्हाला लिमिट नाही आहे. तुम्ही मिनिमम किती पण अमाऊंट ऑफ मनी घेऊ शकता किंवा मॅक्झिमम किती पण अमाऊंट मनी घेऊ शकता. मिनिमम आणि मॅक्झिममसाठी आर बी आयनी तुम्हाला लिमिट फिक्स केलेली नाही आहे. देन बँक रेटवर लोन घेण्यासाठी तुम्हाला कोलॅटरल रिक्वायर्ड नाही आहे. इट मीन्स बघा, जेव्हा तुम्ही रेपो रेट अंडर आर बी आयकडनं लोन घेत होते तर त्यावेळेस तुम्हाला कोलॅटरल म्हणून गव्हर्मेंट सिक्युरिटीज आर बी आयकडे ठेवावे लागतात. हे कोलॅटरल का ठेवायचं असतं? इन केस जर ती बँक बुडती झाली किंवा बँक ती पैसे रिपे करू शकत नाही आणि आर बी आयला पैशांची गरज आहे, तर अशावेळी आर बी आय त्या बँकेने किंवा रिस्पेक्टेड बँकेने ठेवलेले गव्हर्मेंट सिक्युरिटीज विकू शकते आणि त्यांचा पैसा रिटर्नमध्ये घेऊ शकते. यासाठी कोणतं पण लोन ऑफर करताना त्यांना कोलॅटरल ठेवावं लागतं. मग बँक रेटवर जेव्हा एखादी बँक आर बी आयकडनं लोन घेते किंवा अदर बँककडून लोन घेते तर त्यावेळेस त्यांना कोलॅटरल ठेवायची गरज नसते. म्हणूनच याला काय म्हणतात, रिस्की लोन म्हणतात. आता बघा, रेपो रेट अंडर आपल्याला मॅक्झिमम 90 डेजपर्यंत तुम्हाला लोन भेटत होतं आर बी आयकडनं. मग इन केस तुम्हाला 90 डेज पूर्ण झाले आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला लोन हवं आहे आर बी आयकडून, तर अशावेळी तुम्ही ह्या लोनला 60 डेजपर्यंत इन्क्रीज करू शकता. मग ह्यामध्ये बघा टोटल 150 डेज होतात. मग याचं डिस्ट्रीब्युशन कसं, तर जे फर्स्ट 90 डेज असतात तर त्यावर तुम्हाला रेपो रेटनुसार रेट ऑफ इंटरेस्ट दिला जाईल आणि नेक्स्ट 60 डेज जे आहेत जे तुम्ही एक्सटेंड करू शकता तर त्यावर तुम्हाला 0.5% बँक रेट घेतला जातो. दॅट इज काय असतो, पेनल्टी रेट हा असतो. नेक्स्ट वन इज मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. ह्याला पण स्टार मार्क करून ठेवा. हा कन्सेप्ट आलेला आहे 2011ला. आता एम एस एफ अंडर तुम्ही मिनिमम 1 करोडचं लोन घेऊ शकता आणि मॅक्झिमम 2% ऑफ एन डी टी एल. दॅट इज तुमच्या बँकेमध्ये डेली किती ट्रान्झॅक्शन झाले आहेत त्याच्या 2%वर तुम्ही मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लोन अंडर एम एस एफ तुम्ही घेऊ शकता. आणि एम एस एफ अंडर तुम्ही जे लोन घेता तर ते तुम्ही एमर्जन्सीसाठी घेऊ शकता आणि ते 1 डे और ओव्हरनाईटसाठी तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला मी सांगितलं होतं की एस एल आर अंडर ज्या तुम्ही गव्हर्मेंट सिक्युरिटीज स्वतःकडे ठेवता डेली बेसिसला, जे आर बी आयने रेट ठरवून दिले आहे त्यानुसार, तर ह्या ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत ह्या तुम्हाला कधीही यूज करता येत नाहीत. ज्या तुमच्या एक्स्ट्रा गव्हर्मेंट सिक्युरिटीज अदर दॅन एस एल आर त्याच तुम्ही ठेवून तुम्ही लोन घेऊ शकता. मग इन केस जर एखाद्या बँकेकडे एक्स्ट्रा गव्हर्मेंट सिक्युरिटीज नाही आहेत आणि त्या बँकेला अशा ह्या एस एल आरमध्ये ठेवलेल्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत त्या यूज करता येतात. मग जेव्हा एखादी बँक एस एल आरमधल्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज यूज करते, दॅट इज एमर्जन्सीमध्ये यूज करते, तर त्या लोनला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणतात. लक्षात राहील बघा, ज्या एस एल आरमध्ये ठेवलेल्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतात त्या बँकेला कधीही यूज करता येत नाहीत आणि इन केस
बँकेमध्ये लोन घेण्यासाठी ज्या एक्सेस अमाऊंट ऑफ गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत, जसं की बघा RBIकडे लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला ज्या तुमच्या SLRमधल्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज आहेत त्या यूज करता येत नाहीत आणि ज्या एक्सेस अमाऊंट ऑफ गव्हर्मेंट सिक्युरिटीज तुमच्या बँकेकडे आहेत त्या तुम्हाला RBIकडे ठेवून तुम्हाला लोन घ्यावं लागतं. मग ह्या MSFमध्ये तुमच्याकडे एक्सेस अमाऊंट ऑफ गव्हर्मेंट सिक्युरिटीज अवेलेबल नाही आहेत आणि तुम्हाला लोनची एमर्जन्सीमध्ये आवश्यकता आहे, तर अशाच केसमध्ये तुम्ही ह्या सिक्युरिटीज यूज करू शकतात. मग ह्या एमर्जन्सीमध्ये SLR थ्रू तुम्ही ज्या गव्हर्मेंट सिक्युरिटीज यूज करता अंडर MSF त्याला काय म्हणतात, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी. हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि थोडा किचकट आहे, तर तुम्हाला व्यवस्थितपणे हा लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट बघा, हे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, एक बॉक्स करून नोटबुकमध्ये लिहून ठेवा. RBI's रेट फॉर मेंटेनिंग डेली लिक्विडिटी इन मार्केट, तर त्यासाठी रेट कोणते आहेत, रेपो अँड रिव्हर्स रेपो रेट. नेक्स्ट बघा, मॉनिटरी पॉलिसी कमिटी डिटरमाइन्स पॉलिटी इंटरेस्ट रेट रिक्वायर्ड टू अचीव इन्फ्लेशन टार्गेट. तर हू डिसाइड्स पॉलिसी रेट्स रिक्वायर्ड टू अचीव इन्फ्लेशन रेट, दॅट इज मॉनिटरी पॉलिसी कमिटी. नेक्स्ट क्वेश्चन असा येतो, जर तुम्हाला इकॉनॉमीमध्ये मनी इन्फ्यूज करायचं असेल और फॉर इंजेक्टिंग लिक्विडिटी इन इकॉनॉमी, तर रेपो रेट यूज केला जातो. आणि तुमच्या इकॉनॉमीमधनं पैसा काढून घ्यायचा असेल किंवा पैसा कमी करायचा असेल तर त्यावेळेस रिव्हर्स रेपो रेट हा यूज केला जातो. लक्षात ठेवा, रेपो रेट हा ऑलवेज हायर दॅन रिव्हर्स रेपो रेट. नेक्स्ट बघा, जे आपण आत्तापर्यंत जेवढे पण बँक रेट शिकलेले आहेत तर त्यामध्ये सगळ्यात हायेस्ट असतो SLR, देन MSF आणि बँक रेट हे नेहमीच सेम असतात आणि ते SLRपेक्षा नेहमी कमी असतात. देन MSF आणि बँक रेटमध्ये पेक्षा कमी असतात ते रेपो रेटपेक्षा कमी असतो रिव्हर्स रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटपेक्षा कमी असतो CRR. आय होप तुम्हाला टॉपिक व्यवस्थितपणे समजला असेल. जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही नक्की विचारा. आता यावर बेस्ड आपण काही क्वेश्चन्स बघूयात. फर्स्ट क्वेश्चन इज, हू डिसाइड्स मॉनिटरी पॉलिसी ऑफ इंडिया? ऑप्शन्स आर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँकिंग असोसिएशन ऑफ इंडिया, मॉनिटरी पॉलिसी कमिटी और नीती आयोग. विदिन 5 सेकंड तुम्हाला आन्सर सांगायचा आहे. आन्सर इज C, that is Monetary Policy Committee. Next question is, who issued 1 rupee coin in India? Options are RBI, Ministry of Finance, Ministry of Corporate Affairs, NABARD. What can be the answer? Option B, that is Ministry of Finance. Next question is, which of the following term is not used in formation of monetary policy? Options are cash reserve ratio, repo rate, bank rate and blue chip. What can be the answer? Answer is D, that is blue chip. Blue chip is a concept used to define companies which are having high capital or they are having high profit in industrial areas. Next question is, what happens when CRR is increased? Options are, it decreases money supply, it increases money supply, it decreases inflation, or all of the above. What can be the answer? Option is D, that is all of the above. हे तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे बघा, जेव्हा बँक CRR म्हणजेच एखाद्या बँकेला RBIकडे पैसे जास्त प्रमाणात ठेवावे लागतात, ऑटोमॅटिकली ती बँक त्यांच्याकडे येणाऱ्या कस्टमर्सला जास्त प्रमाणात लोन नाही देऊ शकत. जरी हे आपल्याला 1%, 2% किंवा 0.5%, 0.25%नी इन्क्रीज झालेलं दिसत असेल तर यामध्ये
करोर्समध्ये अमाऊंट असतात आणि हे आपल्या इकॉनॉमीला भरपूर प्रमाणामध्ये अफेक्ट करतात. मग ह्यामुळे बघा, जर हा CRR किंवा SLR हा RBIनी जर इन्क्रीज केला तर अल्टिमेटली बँक काय करतात, त्यांच्या कस्टमरला जास्त प्रमाणात लोन नाही देऊ शकत. आणि लोन जर नाही दिलं तर आपल्या इकॉनॉमीमध्ये पैसा येईल का, किंवा आपल्या इकॉनॉमीमध्ये इन्फ्यूज पैसा होईल का, नाही होणार. मग जेव्हा पण आपल्या RBIला मार्केटमधनं पैसा काढून घ्यायचा असेल, किंवा तुम्हाला RBIला पैसा कमी करायचा असेल, तर ती काय करते, CRR और SLR कमी करते किंवा इन्क्रीज करते. ज्यामुळे काय होतं, आपल्या मार्केटमध्ये स्टॅबिलिटी होते. आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग काउंट्स अंडर SLR? ऑप्शन्स आर कॅश इन हँड्स, गोल्ड ओन्ड बाय बँक्स अँड बॅलन्स विथ RBI. What can be the answer? Option D, that is all of the above. आपण पाहिलं होतं SLR जो बँकेला मेंटेन करायचा असतो तो इन द फॉर्म ऑफ काय असतो, कॅश, गोल्ड अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. नेक्स्ट क्वेश्चन बघा. What do we call the rate at which Reserve Bank of India lends money to commercial banks? चे ऑप्शन्स आहेत रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, CRR and SLR. What can be the answer? Correct. One, that is repo rate. Next बघा, next question is, who is the chairperson of Monetary Policy Committee of India? Options are Finance Minister, Prime Minister, RBI Governor, Chief Economic Office Advisor. What can be the answer? C, that is RBI Governor. हा स्टार मार्क करून ठेवा. Next question is, what do we call the instruments of monetary policy which directly affect the quantity of money supply? Options are quantitative tools, qualitative instruments, money instruments, or none of the above. What can be the answer? Option A, that is quantitative instruments. Next question is, which of these is a quantitative instrument of monetary policy? Options are repo rate, CRR, SLR, and all of the above. What can be the answer? Option D, that is all of the above. Next question is, what do we call the funds that the banks can keep with the RBI as a portion of their net demand and time liabilities? What can be the answer? Without the options ट्राय करा सांगण्याचा आन्सर. स्वतःजवळ ठेवते त्यांना काय म्हणतात, S फॉर स्वतःजवळ म्हणजेच SLR. मग हे RBI जवळ ठेवतात त्यांना काय म्हणता येईल, CRR. ऑप्शन इज B, दॅट इज CRR. नेक्स्ट क्वेश्चन इज, what do we call the official interest rate at which RBI provides loan to the banking system? Options are reverse repo rate, bank rate, SLR, CRR. What can be the answer? B, that is bank rate. Next question is, who mints the coins in India? Option are Ministry of Finance, RBI, Prime Minister Office, Commerce and Industry Ministry. What can be the answer? Option A, that is Ministry of Finance. Next question is, when RBI was nationalized? Options are 1935, 1949, 1948, 1929. Answer is B, that is 1949. Next question is, who was the first governor of RBI from Indian origin? It was also a third governor. What can be the answer? Do you remember? Let's see the options. Osborne Smith, C. Rajgopalachari, L.K. Jha and C.D. Deshmukh. Obviously, option D, that is C.D. Deshmukh. Next question is, how long does the accounting year for RBI come from? Options are 1st July to 1st June, 1st April to 30 March, 1st July to 30 June, January 1st to December 31st. What can be the answer? C, that is 1st July to 30 June. जर तुम्हाला व्हिडिओ लाईक
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.